नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजपूत क्लासेस ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण स्टँडर्ड 10th मॅथ फर्स्ट स्टेट बोर्ड त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 3.2 जे आहे त्याचा आपण पार्ट 1 आज अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक सूचना आहे की प्रॅक्टिस सेट 3.2 अभ्यासण्याआधी तुम्ही प्रॅक्टिस सेट 3.1 अभ्यासायचा आहे अँड प्रॅक्टिस सेट 3.1च्या ज्या लिंक्स आहे त्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहे किंवा तुम्ही व्हिडिओच्या लिस्टमध्ये जाऊन देखील ते पाहू शकता। याच्यामध्ये आता फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट दी करेक्ट नंबर इन दी गिवन बॉक्सेस। मी काही या ठिकाणी बॉक्सेस वगैरे तयार केलेलं नाही आहे कारण की इझी क्वेश्चन आहे। फ्रॉम दी फॉलोइंग AP म्हणजे या ठिकाणी हे काय आहे, आपल्याला सिक्वेन्स दिलेला आहे आणि हे काय या ठिकाणी ॲरिथमेटिक प्रोग्रेशन आहे। तुमच्या बुक्समध्ये जर बघितलं तुम्हाला बॉक्सेस दिसून येतील, बट मी या ठिकाणी डायरेक्ट सॉल्व करतो, ते बॉक्सेसमध्ये तुम्ही फिल करायचं आहे। ओके, एक्झाम्पल नंबर फर्स्ट आहे 1, 8, 15, 22। T1 म्हणजेच A इज इक्वल टू 1, T2 इज इक्वल टू 8, T3 इज इक्वल टू 15 अँड T4 इज इक्वल टू 22। ओके, आता D इज इक्वल टू T2 मायनस T1, T2 आहे 8 अँड T1 1, 8 मायनस 1 इज इक्वल टू 7। D इज इक्वल टू T3 मायनस T2, T3 या ठिकाणी किती आहे 15 अँड T2 8, 15 मायनस 8 इज इक्वल टू 7। D इज इक्वल टू T4 मायनस T3, T4 22 मायनस T3 15, 22 मायनस 15 इज इक्वल टू 7। सेम असं या ठिकाणी A इज इक्वल टू 1 अँड D इज इक्वल टू 7। सेम याच पद्धतीनं आपला सेकंड देखील सॉल्व करायचा आहे। तर एक्झाम्पल आहे 3, 6, 9 अँड 12। T1 इज इक्वल टू 3, T2 इज इक्वल टू 6, T3 इज इक्वल टू या ठिकाणी T3 म्हणजे A आहे हां, A इज इक्वल टू 3, T2 इज इक्वल टू 6, T3 इज इक्वल टू 9, T4 इज इक्वल टू 12। D इज इक्वल टू T2 मायनस T1, T2 आहे 6 मायनस T1 किती आहे, T1 इज इक्वल टू 3, 6 मायनस 3 इज इक्वल टू किती 3। ओके, D इज इक्वल टू T3 मायनस T2, T3 इज इक्वल टू 9, T2 इज इक्वल टू 6, 9 मायनस 6 इज इक्वल टू 3। D इज इक्वल टू T4 मायनस T3, T4 इज इक्वल टू 12 मायनस T3 इज इक्वल टू 9, 12 मायनस 9 इज इक्वल टू 3। म्हणजे या ठिकाणी A इज इक्वल टू 3 अँड D इज इक्वल A इज इक्वल टू 3 अँड D इज इक्वल टू सुद्धा 3। ओके, सेम याच पद्धतीनं एक्झाम्पल नंबर थर्ड -3 -8 -13 -18। T1 म्हणजेच A इज इक्वल टू -3, T2 इज इक्वल टू -8, T3 इज इक्वल टू -13 अँड T4 इज इक्वल टू -18। D इज इक्वल टू T2 मायनस T1, T2 किती या ठिकाणी -8 अँड T1 -3 म्हणजे या ठिकाणी मायनस अँड -3। ओके, 8 मायनस इंटू मायनस प्लस 3 या ठिकाणी -8 आहे हां, -8 प्लस 3, -8 प्लस 3 इज इक्वल टू -5।
डी इज इक्वल टू T3 मायनस T2. T3 आहे या ठिकाणी -13 मायनस T2 इज इक्वल टू -8. -13 मायनस इंटू मायनस +8. -13 + 8 इज इक्वल टू -5. D इज इक्वल टू T4 मायनस T3 इज इक्वल टू T4 किती या ठिकाणी -18. -18 मायनस T3 इज इक्वल टू -13 -18 + 13 इज इक्वल टू -5. म्हणजे A इज इक्वल टू किती या ठिकाणी -3 अँड D इज इक्वल टू -5. एक्झाम्पल नंबर 4. 70, 60, 50 अँड 40. T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 70. T2 इज इक्वल टू 60. T3 इज इक्वल टू 50 अँड T4 इज इक्वल टू 40. D इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 आहे या ठिकाणी 60 मायनस 50. T2 इज इक्वल टू 60 अँड T1 इज इक्वल टू 70. T2 is equal to 60 and T1 is equal to 70. 60 minus 70 is equal to -10. इथपर्यंत दिलं आहे तुम्हाला बुकमध्ये, बट मी पुढचं देखील सॉल्व करून देतो आहे. D is equal to T3 minus T2. T3 किती या ठिकाणी 50 and T2 60. 50 minus 60 is equal to -10. D is equal to T4 minus T3. T4 40 and T3 50. 40 minus 50 is equal to -10. या ठिकाणी A इज इक्वल टू 70 अँड D इज इक्वल टू -10. याचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला इन फ्युचर जेव्हाही या प्रॅक्टिस सेटची अभ्यासाची गरज पडेल तेव्हा तुम्हाला कंप्लीट व्हिडिओ पाहण्याची गरज राहणार नाही. फक्त तुम्ही स्क्रीनशॉटवरून ते समजू शकता. क्वेश्चन सेकंड आहे, डिसाईड वेदर फॉलोइंग सिक्वेन्स इज ॲन AP. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जी सिक्वेन्स दिलेली आहे ती AP आहे किंवा नाही हे आपलं आधी डिसाईड करायचं आहे. AP डिसाईड करत असताना आपण काय काढत असतो त्याच्यामधील कॉमन डिफरन्स. इफ सो फाइंड 20th टर्म ऑफ दी प्रोग्रेशन. जर या ठिकाणी ही जी सिक्वेन्स आहे ही जर AP असेल तर आपला 20th टर्म या ठिकाणी फाइंड करायचं आहे ते या सिक्वेन्सचं. त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, TN इज इक्वल टू A प्लस इन ब्रॅकेट N-1D. ओके, पुढे बघणारचा होता आपण तो फॉर्म्युला. तर या ठिकाणी सिक्वेन्स काय दिली आपला -12 -5 2 9 16 23 अँड 30. ओके, या ठिकाणी बरेचसे नंबर दिलेले आहेत, बट आपण सुरुवातीचे फक्त 4 किंवा 5 नंबर या ठिकाणी बघूया. T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू -12. T2 is equal to -5. T3 is equal to 2. T4 is equal to 9 and T5 is equal to 16. ओके, तर या ठिकाणी आता आपला D फाइंड करायचा आहे. A इज इक्वल टू -12 आहे. आता D फाइंड करायचं आहे आपला. तर T
T2 मायनस T1. T2 किती या ठिकाणी -5 मायनस अँड T1 -12 मायनस इंटू मायनस प्लस म्हणजेच -5 प्लस 12 -5 इज इक्वल टू 7. T3 मायनस T2. T3 किती या ठिकाणी 2 अँड T2 -5. 2 मायनस इंटू मायनस प्लस 5 इज इक्वल टू 7. T4 मायनस T3. T4 किती या ठिकाणी आता 9 अँड मायनस T3 किती या ठिकाणी 2 -2 इज इक्वल टू 7. T5 मायनस T4. T5 किती या ठिकाणी 16 अँड T4 9. 16 मायनस 9 इज इक्वल टू 7. आता याच्यामधला जो कॉमन डिफरन्स जो आहे तो काय आहे सेम आहे. म्हणून या ठिकाणी ही जी दिलेली सिक्वेन्स आहे ही काय आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. म्हणून दी कॉमन डिफरन्स of any two consecutive terms is constant. So given sequence is an AP. ओके. आता या ठिकाणी डिफरन्स सेम आहे म्हणून ही जी सिक्वेन्स आहे ही काय आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. आपलं काय काढायचं आहे आता 20th टर्म. तर 20th टर्म काढण्यासाठी आपल्याकडे काय काय आहे ते बघूया आपण. A इज इक्वल टू किती आहे -12. D इज इक्वल टू आहे 7. 20 टर्म म्हणजेच N इज इक्वल टू 20. ओके. आता जो फॉर्म्युला यूज करायचा आहे तो फॉर्म्युला आहे या ठिकाणी TN इज इक्वल टू A प्लस इन ब्रॅकेट N मायनस 1 D. फाइंड काय करायचं आपला T20 म्हणजेच T20 इज इक्वल टू ए किती या ठिकाणी -12 प्लस N इज इक्वल टू 20 मायनस 1 अँड D इज इक्वल टू 7. -12 प्लस 20 मायनस 1 19 इंटू 7. या ठिकाणी तुम्हाला आता बॉर्मॉसचा रूल्स यूज करायचा आहे. तर 19 इंटू 7 9 7 जार 63 कॅरी किती या ठिकाणी 6 7 1 जार 7 अँड प्लस किती या ठिकाणी 6 7 प्लस 6 इज इक्वल टू 13. -12 प्लस 133. आता 133 मधून किती मायनस करायचं आपला 12 -12 1 2 अँड 1 म्हणजेच T20 किती आलं या ठिकाणी 121
म्हणून 10 20th term of an AP is 121. क्वेश्चन नंबर 3 गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता या ठिकाणी जे आहे आपला अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे, म्हणून सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही ही फाइंड करण्याची गरज नाही. 12 16 20 24 फाइंड इट 24th टर्म ऑफ दिस प्रोग्रेशन. जसं आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये T20 फाइंड केलेलं आहे, अगदी त्याच पद्धतीने हे दोन इक्वेशन देखील आपला सॉल्व करायचे आहे. अतिशय सोपं आहे. सिक्वेन्स काय दिलेलं आहे आपलं या ठिकाणी आता 12 16 20 and 24. T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू किती आहे 12. T2 इज इक्वल टू 16. T3 इज इक्वल टू 20 and T4 इज इक्वल टू 24. आता T2 मायनस T1 म्हणजेच D फाइंड करायचा आहे आपला. D इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 आहे या ठिकाणी 16 and T1 इज इक्वल टू 12. 16 मायनस 12 इज इक्वल टू 4. आता बाकी फाइंड करण्याची गरज नाही आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की या ठिकाणी ही जी सिक्वेन्स आहे ही AP आहे, म्हणून बाकी या ठिकाणी कॉमन डिफरन्स फाइंड करण्याची आपल्याला गरज नाही. आता दिलं काय काय या ठिकाणी A इज इक्वल टू 12, D इज इक्वल टू 4, N इज इक्वल टू 24. आपला फाइंड करायचा आहे T24. यासाठी जो फॉर्म्युला यूज करायचा आहे तो फॉर्म्युला आहे Tn इज इक्वल टू A प्लस इन ब्रॅकेट N मायनस 1 D. T24 इज इक्वल टू Aची व्हॅल्यू आहे या ठिकाणी 12 प्लस N इज इक्वल टू 24 मायनस 1 अँड D इज इक्वल टू 4. 12 प्लस 24 मायनस 1 23 इंटू किती या ठिकाणी 4. 12 प्लस 23 4 आर 92 and 12 plus 92 is equal to T24 is equal to 104. Okay, thus 24th term is an term of an AP is 104. सेम याच पद्धतीने आपला क्वेश्चन एक्झाम्पल 4 देखील या ठिकाणी सॉल्व करायचा आहे. तर या ठिकाणची सिक्वेन्स दिलेली आहे ती आहे 7
13, 19 and 25. Find the 19th term of the following AP. या ठिकाणी AP सांगितलेलं आहे म्हणून आपल्याला पूर्ण म्हणजेच डी फाइंड करण्याची गरज नाही. तर या ठिकाणी T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 7, T2 इज इक्वल टू 13, T3 is equal to 19, T4 is equal to 25. D is equal to T2 minus T1, T2 आहे या ठिकाणी 13 minus 7 is equal to 6. आता आपल्याकडे काय काय या ठिकाणी A इज इक्वल टू 7 आहे, त्यानंतर D इज इक्वल टू 6. आपल्याला 19 टर्म फाइंड करायची आहे म्हणून N इज इक्वल टू 19 आणि आपलं फाइंड करायचं आहे T90 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. फॉर्म्युला आहे Tn इज इक्वल टू A प्लस in bracket n minus 1 d T19 is equal to A is equal to किती आहे 7 plus 19 minus 1 d is equal to आहे या ठिकाणी 6. सेवन प्लस 18 into 6. 7 प्लस बॉर्मॉसनुसार आपल्याला आधी काय करावं लागेल या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करावं लागेल. अँड 18 6 म्हणजे 18 5 90, 18 6 108. 108 plus 7 T19 is equal to 115. म्हणून 10 19 term of an AP is 115. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे.